नमस्कार विद्यार्थी मित्र हो. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जर आपण चॅनल्सवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या लाईक, सबस्क्राईब, कमेंट अँड बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणातील प्रश्न क्रमांक 1A मधील एक गुणांचे MCQ टाईपचे प्रश्न पाहणार आहोत. MCQ मीन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. चला तर मी तुमच्यासाठी काही उदाहरणे घेऊन आलेलो आहेत, ते आपण पहिल्यांदा पाहूया. पहिला प्रश्न, x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy इक्वल्स टू -63 आणि d इक्वल्स टू 7 असेल तर x बरोबर किती? Means for simultaneous equations in variable x and y, if dx equals to 49, dy equals to -63 and d equals to 7, then find out the value of x. यासाठी आपल्याला काही ऑप्शन दिले जातात. They give you some options just like as A 7, B -7, C 1/7 and D -1/7. तर चला तर याचं आपण उत्तर कसं काढता येईल ते पाहूया. याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. यासाठी आपण क्रेमर पद्धतीचा वापर करणार आहोत. बाय यूजिंग क्रेमर पद्धत, क्रेमर मेथड. चला, हा क्रेमर आहे तरी कोण, प्रथमतः आपण जाणून घेऊया. हे आहे गॅब्रिएल क्रेमर, एक गणितज्ञ. यांचा जन्म जिनेवा येथे झाला. ते गणित विषयात बालपणापासून अतिशय प्रवीण होते. 18व्या वर्षी त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली आणि जिनेवा येथे ते प्राध्यापक म्हणून लागले. This Swiss mathematician was born in Geneva. He was very well versed in mathematics since childhood. At the age of 18, he got a doctorate. He was a professor in Geneva. ही झाली आपली क्रेमर्स बद्दलची थोडक्यात माहिती. चला तर या क्रेमर्सने आपल्याला दिलेल्या साध्या सोप्या सूत्राचा आपण वापर करूया. त्याला सूत्रच म्हणूया आपण, फॉर्म्युला जस्ट लाईक ॲज. ओके, पहा. x बरोबर dx अपॉन d. या सूत्रात आपल्याला दिलेल्या किमती भरायच्या आहेत. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ dx अँड d. सो वी गेट x इक्वल्स टू x = 49 अपॉन 7. जर मी ह्या 7ने 49ला भागले तर काय होणार? 7 1 जा 7, 7 7 जा 49. तर मग आपल्याला उत्तर काय मिळणार? येस, x = 7.
अशा पद्धतीने मला प्रश्नामध्ये दिलेल्या एक्सची किंमत काढता आली आणि आपला ऑप्शन कोणता येणार? येस, A7. ओके, चला तर आपण आणखी एक उदाहरण पाहूया. एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर डी बरोबर 4, डी एक्स बरोबर 2 आणि डी वाय बरोबर 8 असेल तर वायची किंमत काढा. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन in variable x and y, if d equals to 4, dx equals to 2 and dy equals to 8, then find out the value of y. यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा तसेच पर्याय दिलेले आहेत. फक्त इथे चेंजेस काय केलं आहे तो जाणून घ्या. पहिल्या समीकरणामध्ये आपल्याला x ची किंमत काढायला सांगितली होती आणि आता मी तुम्हाला y ची किंमत काढायला सांगितलेली आहे. ही गोष्ट विसरता कामा नये. चला तर त्यांनी आपल्याला दिलेले पर्याय बघूया. दे गिव्ह यू सम ऑप्शन्स. A 8, B -2, C 2, D 4. यासाठी सुद्धा आपल्याला या क्रेमर्सने ज्या पद्धतीचा वापर करून दिला आहे त्या गणितज्ञांनी, त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा आपण वापर करणार आहोत. तर चला तर बघा. येस, y equals to dy upon d. Substitute the value in these equations. Y equals to 8 upon 4 means dy ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला? 8 आणि d ची व्हॅल्यू काय दिली आहे? 4. चला तर आता आपण इथेही भाग लावून बघूया. 4ने 8ला भाग लावूया. 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग आपल्याला काय उत्तर मिळालं? y equals to 2 and our option is C 2. अशा पद्धतीने आपण यांचे पर्याय शोधलेला आहे. असेच आपल्याला आणखी काही गणित आपल्या समोर मी सादर करीत आहे. जर dx बरोबर 12, x बरोबर 3 तर d ची किंमत काढा. फक्त चेंजेस कुठे कुठे केला जातो तोच फक्त जाणून घेऊया. इफ dx equals to 12 and x equals to 3, then what is the value of d? Yes, here is we also use a Cramer's method, Cramer's rules. Yes, we know the formulas, you know the equations, whatever you say. Yes, x equals to dx upon d. Here येथे d हे भागाकारात आहेत. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. d कुठे आहेत? भागाकारात. So d is to be shifted from right to left. When I shift d, the d will goes from division to multiplication. Now we get the another next steps. X into d equals to dx. पुन्हा त्या समीकरणाकडे लक्ष द्या.
आपल्याला समीकरण काय मिळालेलं आहे? डी हे भागाकारातून गुणाकारात गेलेत पलीकडे, तर आपलं काय झालं? एक्स गुणुले डी बरोबर डी एक्स, बरोबर डी एक्स. बरं, आता पुढच्या स्टेप्स महत्त्वाची आहे. आता हे जे एक्स आहेत ना, ह्या एक्सला सुद्धा मी गुणाकारातून भागाकाराकडे नेतो, कारण इथे ते गुणाकारात आहेत, त्याला आपण भागाकारात नेता येतं. मीन्स एक्स बी goes from multiplication to division. Now we get the formulas, we get the new equations. D equals to dx upon x. पुन्हा इथे आपल्याला दिलेल्या किमती आपण भरूया. Substitute the value in the above equations. So dx equals to 12 and x equals to 3. So we get d equals to 12 upon 3. जर मी या 3ने 12ला भाग लावला तर काय येणार? 3 1 जा 3, 3 4 जा 12. Now we get the value of d. d equals to 4. अशा पद्धतीने आपण डी ची किंमत काढू शकतो. त्याचप्रमाणे मी आपल्यासमोर आणखी एक गणित सादर करतो. जर डी बरोबर 12 आणि y बरोबर 3, तर dy ची किंमत काढा. इफ d is equals to 12 and y equals to 3, then find the value of dy. पुन्हा आपण क्रेमरच्या पद्धतीचा वापर करूया. आता तुम्हाला ते सूत्र, ते समीकरण माहीत झालेलं आहे. येस, y equals to dy upon d. Same transformations or shifting as it is in equation, as it is in examples number 3. जसं आपण तिसऱ्या उदाहरणामध्ये जसे पक्षांतरण केलं, सेम तसंच इथे सुद्धा करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला काय इक्वेशन मिळतंय? y गुणुले d बरोबर dy. मग इथे सुद्धा किमती भरा. y ची किंमत किती आहे? सबस्टिट्यूट द व्हॅल्यू हिअर. हां, 3 into 12 equals to dy. Means 3 12s are 36. Now we get the value of dy is, yes, dy equals to 36. अशा पद्धतीची थोडंसं त्या गणितामध्ये चेंजेस करून ती आपल्याला परीक्षेला विचारली जातात. फक्त योग्य त्या सूत्राचा, योग्य त्या समीकरणाचा आणि व्यवस्थित आकडेमोड जर केली तर आपल्याला ही गणितं पैकीच्या पैकी गुण मिळवून देतात. तर चला, तर आपण चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये ही गणितं सोडवाल अशी आशा बाळगतो. धन्यवाद.